हॅलो मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही सगळ्याजणी? आय होप तुम्ही सगळ्याजणी आनंदातच असाल। क्लिनिकमधून अर्ध्या दिवसाची सुट्टी घेऊन आम्ही निघालेलो आहोत बुर्र। तर चला तुम्ही आमच्या बरोबर, आणि आजचा व्हिडिओ खूपच मस्त होणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा। आणि हो, कुठे चाललोय तेही मी लगेचच तुम्हाला सांगते। उत्सव प्रदर्शन बघायला आम्ही निघालेलो आहोत एका प्रदर्शनाला इंग्लिश मध्ये काय म्हणतात तो? एक्झिबिशन। एक्झिबिशनला असं ब्लँक झाल्यासारखं झालंय मला। तर एक्झिबिशन मध्ये आम्ही निघालेलो आहोत। कुणी अरेंज? तुमच्याच मित्राने अरेंज केले ना? हो। काय त्याची हिस्ट्री थोडी सांगा की। हिस्ट्री का विचारता गेले? ह्यांचा एक मित्र आहे ना, त्यांनीच बहुतेक त्यांची अरेंजमेंट आहे ती सगळी। तर तिथे आम्ही चाललेलो आहे। आणि दुसरा मुद्दा म्हणजे आमच्यातले 2 मेंबर अब्सेंट आहेत आज। आई आणि सार्थक दोघंही आलेले नाहीयेत, कारण सार्थकला क्रिकेट खेळायला जायचे आणि त्यामुळे आईला पण येता आलं नाही। त्यामुळे असे 3च मेंबर आम्ही निघालेलो आहोत। तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आता मी पहिल्यांदाच कुठलं तरी एक्झिबिशन अटेंड करतेय किंवा बघतीये, तर बघूयात आता कसा एक्सपिरियन्स असणार आहे। आणि सासवडचे रस्ते तर असे एकदम झालेले सगळेच एकच नंबर। शौर्याला हसायला येतंय मी बोलतीये असं तर। आलेलो आहोत दिवे घाटामध्ये, आणि ही बघा दिवे घाटातली गर्दी। आणि खाली उभं राहिलं ना की खालचं खूप छान दिसतं, सगळं नजारा एकदम मस्त असतो। त्यामुळे ते बघायला सगळेच लोक इथं थांबतात आणि जत्रा भरल्यासारखी गर्दी झालेली आहे तिथं। आणि इथे खूप सारं काम पण चालू आहे सध्या। दिवे घाट खूपच मोठा होणार आहे रस्ता, प्लास्टिक। आणि इथे मध्ये आधी रस्ता बंद पण असतो, पण लकीली आज रस्ता बंद नाहीये, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आज। आणि मेन हा पार्ट पाडायचा राहिलेला आहे। ह्यावेळेस हे पाडताना तर मला वाटतं रस्ता बंदच ठेवावा लागेल, का एकदम जवळ आहे ना बघा की असं। इकडे असं सगळं काम चालू आहे, घाटच पाडायचं काम चालू आहे। फायनली आम्ही आता इथे जिथे एक्झिबिशन आहे ना तिथे पोहोचलेलो आहोत। आणि गर्दी तर मात्र भरपूरच आहे। शिवाजीनगरला आहे हे ॲग्रिकल्चरल ग्राउंडवर, त्यामुळे यायला आम्हाला जवळजवळ 1.5 ते 2 तास लागले। जर व्हिडिओ उद्या किंवा परवा गेला ना, उद्याच जाणार आहे, उद्या किंवा परवा लोकांची भीड लागेल। लोकांची भीड चॅनल वर येऊ दे आधी, मग इथं भीड लागेल। शौर्य देतोय मला ब्लॉगिंगचे टिप्स। अरे बापरे, इथं सुरुवातीपासूनच किती गर्दी आहे। एंट्री फी 30 रुपये आहे इथे। आणि एंट्री घेऊन आम्ही आत आलेलो आहोत आणि सुरुवात झालेली आहे आमच्या शॉपिंगला। तर खूप मोठं आहे हे, आणि गर्दी ही बऱ्यापैकी चांगली आहे। तर सुरुवात केल्यावरच सुरुवातीला हे सगळे सोफ्याचे कवर वगैरे असं सगळं आहे। पूर्ण घरात लागणाऱ्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, बारीक ते सगळ्यात मोठ्या, ते सगळं काही इथे अवेलेबल आहे। किचनसाठी लागणाऱ्या ना वस्तू अगदी छान होत्या आणि थोड्याशा वेगळ्या सुद्धा होत्या नेहमीपेक्षा। आणि कॉस्ट वाईज पण बऱ्यापैकी, म्हणजे खूप जास्त असं काही महागाई नव्हतं, बऱ्यापैकी होत्या। आणि काही 1-2 गोष्टी मात्र जरा थोड्याशा कॉस्टली वाटल्या। तर ती जी कढई आम्ही पाहिली ना, ती कढई जवळजवळ 7,500ला होती, पण बऱ्यापैकी चांगली मोठी होती।
उसको बनने जो उसको बना पाओगे, थोड़ा डेमो देख लो, गेट आइडिया। यहाँ पर 2-3 कोयला रख दो, गैस जलेगा, कोयला अपने आप जल जाएगा। अब जब आप इसमें पनीर टिक्का बनाओगे स्मोकी फ्लेवर आ जाएगा। सारे काम होते हैं इसके अंदर। और फोल्डिंग है, पोर्टेबल है, साथ में टंगस्टन है। पहले गैस के ऊपर इसको लगाना है, उसके ऊपर ये स्टैंड लगाना है। सिंपल है, रोटेट करना है 5 से 10 मिनट वेज के लिए। आप मुझसे पूछ रहे थे चिकन का अगर बड़ा पीस है तो कैसे बनाएंगे। ये स्क्यूअर हटा देना है और इसको ऐसे उल्टा करना है। ये पोजीशन होती है बड़े आइटम्स के लिए। आपको बाटी बनाना है, नॉनवेज का बड़ा पीस इसके ऊपर रख दो, चिकन, मटन, फिश कुछ भी रख सकते हैं इसके ऊपर। गैस के ऊपर भी होता है क्या? गैस के ऊपर ही रखना है, गैस के लिए ही है। इंडोर कुकिंग के लिए फोल्डिंग है, फोल्ड करो, कहीं भी रख दो। और ये देखो पापड़ सेकना है, ब्रेड रोस्ट करना है, सबके लिए ऑल इन वन है। पनीर टिक्का बनाओ, चिकन टिक्का बनाओ, सीख कबाब, बाटी बनाओ, भरता बनाओ, चपाती बनाओ, सबके लिए ऑल इन वन है। इथे हे जे क्रॉकरी आहेत ना, ताट, वाट्या वगैरे, हे सगळं डझनावर होतं। 1 किलो 450 ते 500 रुपये असं वाट्यांचं होतं। आणि मी इथून ज्या काही वस्तू घेतल्या आहेत ना, ते ह्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला शेवटी बघायला मिळणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि फायनली आम्ही ना सगळी खाण्याच्या सेक्शनकडे आलो आणि इथे ना प्रत्येक गोष्ट आधी थोडीशी टेस्ट करायला मिळत होती आणि टेस्ट करूनच आपण ती गोष्ट घ्यायची, जी आवडली ती घेऊ शकत होतो आपण। आणि खूप काही जास्त असं कॉस्टलीही नव्हतं। मसाले सुद्धा अगदी वेगवेगळ्या प्रकारचे होते। आता हे इथे मखाने वगैरे आहेत ना, हे मखाने सुद्धा अगदी छान होते टेस्टला। आणि फायनली आता आम्ही इथून निघालेलो आहोत। 3 ते 4 तास कसे आणि कुठे गेले हेच आम्हाला इथे कळालं नाही। आणि जाता जाता थोडंसं जेवण करायला आम्ही थांबलो होतो। आणि आता दुसऱ्या दिवशी इथे मी काय वस्तू आणल्यात ना, त्याही तुम्हाला मी आता लगेच दाखवणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर हे इलेक्ट्रिक लायटर मी घेतलेला आहे। खाण्यापिण्याच्याच वस्तू आम्ही जरा जास्त घेतलेल्या आहेत। आणि अजून एक प्रोडक्ट घेतले, कॉर्न स्ट्रिपर, कॉर्न सोलायला घेतलेला आहे। हे पहिल्यांदाच मी बघितलं पण होतं आणि मला आवडलं, म्हटलं जरा इझी वाटते म्हणून मी ते घेतलं। लॉन्ड्री बॉल्स घेतले, वॉशिंग मशीनमध्ये कपडे जरा असे एकत्र गुंडाळल्या जातात ना, त्यामुळे ते एक घेतलं। आणि हे डेकोरेशनसाठी घेतलं, दरवाजात वगैरे लावायला, आता दिवाळीच्या वेळेस लागेल हे। त्यानंतर एक हे छोटंसं थर्मास होतं ना, ते घेतलं होतं। कोल्ड किंवा हॉट असं दोन्हीही 12 तासासाठी लिक्विड यामध्ये राहते, त्यामुळे मग मी हे घेतलं। चहासाठी घेतलं आहे मी खास हे। आणि याच्याबरोबर 3 कपसुद्धा मिळालेले आहेत।
तर असं हे एक प्रॉडक्ट घेतलं आणि बाकीचे सगळे मग काय हे चकली वगैरे घेतलेली आहे. त्यानंतर बासुंदीचं घेतलं होतं मी, हे गोविंदचं हे टेस्ट करून पाहिलं होतं आम्ही इथे, तर ते छान वाटलं टेस्टला म्हणून मी ते एक पॅकेट घेतलं. आणि कोल्हापुरी मसाले घेतले भरपूर, भरली वांगी वगैरे, बेडगी मिरचीचं लाल तिखट घेतलं. त्यानंतर हे कोल्हापुरी पनीर पराठा मसाला असं मी वाचलं होतं, पण घरी आल्यावर मी पनीर मराठा मसाला आहे असं ते आहे. सोलकढीचं एक पॅकेट घेतलं, अख्खा मसूरचा मसाला घेतला कोल्हापुरी, आणि हे पिझ्झाचे छोटे छोटे खाकरे आहेत ते घेतले, आणि एक शेवगा सूप म्हणून होतं ना हे पण एक घेतलं. म्हटलं हेल्दी जरा थोडंसं काहीतरी घ्यावं. आणि चिकन बिर्याणीचा पण मसाला घेतलेला आहे. त्यानंतर पापड घेतले होते, हे चना लसूणचे पापड आहेत, हे थोडेसे वेगळे वाटले म्हणून घेतले. आणि ही एक छोटीशी बास्केट घेतली. चला इतकंच घेतलेलं आहे. चला पुढच्या व्हिडिओत भेटूयात. बाय सगळ्यांना. लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा.